हाय, मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत करते। कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे। तर आज बनवणार आहे कच्च्या कैरीचं लोणचं। तर बघू शकता अशी एक कैरी घेतलेली आहे मी आणि ते छान असे वॉश करून घेतलेली आणि असे छान अशा छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत आणि छान असं चटपटीत आपण लोणचं बनवणार आहे। ते मी हे एका बाउलमध्ये काढून घेते कैरी आणि त्याच्यासोबतच कोथिंबीर पण इथं कट करून घेतलेली आहे। कोथिंबीर आणि आपले छान कैरी घेतलेली आहे कट करून। आता याच्यात आपण बेसिक मसाले वापरणार आहोत। हळद थोडीशी, आणि लाल मिर्च पावडर अर्धा चम्मच, आणि वरनं थोडीशी कस्तुरी मेथी घालणार आहोत आणि थोडं मीठ घालणार आहे। तर थोडं मीठ घातलेलं आहे छान असं। जर तुम्हाला स्टोअर पण करायचं असेल तर असं स्टोअर करू शकता तुम्ही, खूप छान लागते टेस्टला। तर एक इथं मी तळका बाउल ठेवलेला आहे, त्याच्यात थोडंसं तेल घालते आणि यामध्ये आहे ना आपण थोडी जिरं आणि मोहरी तडतडून घेणार आहोत। त्याला जळू नाही द्यायचं, लगेच तडतडले बघा, कारण मी आधीच बाउल गरम करायला ठेवलं। आणि यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि हे तडका आपल्या घालून देणार। तर खायला खूप उत्तम असं लोणचं तयार होते, नक्की तुम्ही ट्राय करा। तर मी हे मिक्स करून घेते। तर याच्यात छान असं मिक्स करून घ्यायचं। तर छान असं लोणचं रेडी आहे आपलं, जेवणाची चव वाढवणारं असं। आणि हे काचेच्या भरणीत ठेवून द्यायचं आणि काहीच होत नाही याला। थोडंसं हळद जास्त टाकायची म्हणजे खराब होत नाही। हळद आणि थोडंसं मीठ जास्त टाकायचं। जर तुम्हाला साठवून ठेवायचं असेल, 8-10 दिवसासाठी करायचं असेल, 10-12 दिवसासाठी, तर असं छान असं साठवून ठेवायचं काचेच्या भरणीमध्ये, स्टोअर करून ठेवायचं, खूप छान होते। तर बघू शकता किती छान असं लोणचं चटपटीत झालेलं आहे। तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता छान असं लिंबाचं आंब्याचं लोणचं, ताक फोडणी, बटाटा आणि वांग्याची भाजी आणि मूग डाळ। तर कुठली तरी डाळ बनवते जेवणात, तर आज मूग डाळ बनवलेली आहे आणि छान असं आपला आजचा मेनू। तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजचा हा मेनू आहे छान असा कैरीचं लोणचं वगैरे। तर आता छान कैऱ्या येत आहेत, त्याच्यामुळे लोणचं नक्की बनवून बघा आणि कसं झालं कमेंट करून नक्की सांगा। तर चला बाय सर्व ताईंना, मैत्रिणींना।